आपल्याला स्त्री शूद्र अतिशूद्रांच्या मुक्तीचा विचार सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कसा आणायचा याच्याविषयी विचार मंथन केलं पाहिजे. आणि मग ते विचार मंथन जर करायचं झालं तर नाटकातून कसं करावं, सांस्कृतिक कार्यक्रमातून कसं करावं, सणांना बदलून कसं करावं याचा. नाहीतर मग आपण संमेलनापाठीमध्ये संमेलनं घेत गेलो तर हे घडणार नाही, घुसळण होणार नाही. आणि म्हणून स्त्रियांच्या दुःखावर, वर्गीय शोषणाच्या दुःखावर, स्त्रियांच्या शोषणाच्या दुःखावर नव्या युगातले कबीर, नव्या युगातले दविदास, नव्या युगातले तुकाराम, नव्या युगातले नामदेव, नव्या युगातले चोखा मेळा, नव्या युगातल्या जनाबाई, नव्या युगातल्या मुक्ताबाई, बहिणी, सोयराबाई या जर निर्माण येण्याच्या यातल्या तरुण मंडळी इथे जी आहेत यांच्यामधून निर्माण होऊ शकतात. त्यांनी आजच्या दिवस त्यांनी आल्यात, ते तरुण मंडळी, मुलं मुली आली, फारच सुंदर गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी त्यातलं काहीतरी होण्याचा संकल्प आज जरी केला तरी आमच्या पिढीच्या नंतरची जी पिढी आहे ती या तरुणांच्या मधून, तरुणींच्या मधून निर्माण झाली पाहिजे आणि नव्या साहित्य संस्कृतीचा ज्वालामुखी एकदा फुटला पाहिजे. तेव्हा मी असं समजतो की सातारा ही क्रांतीची भूमी आहे. क्रांतीची भूमी होती, ती आजही चळवळीची भूमी आहे, नाही असं नाही. इथं साहित्य संमेलन होत असताना या नव्या सांस्कृतिक ज्वालामुखी फुटण्याची गर्जना या साहित्य संमेलनातून आपण करूया, एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.